भारतात 10 कोटींपेक्षा जास्त लोक सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात, पण शेअर मार्केटमध्ये किती पैसे गुंतवले पाहिजे याचं सायंटिफिक उत्तर बऱ्याच लोकांकडे नाहीये। 10,000, 20,000 किंवा 1 लाख 2 लाख अशी राऊंड फिगर रक्कम बरेच लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवतात। यामुळेच या लोकांना शेअर मार्केटमध्ये सक्सेस मिळत नाही। आता प्रश्न असा आहे की शेअर मार्केटमध्ये किती रक्कम टाकली पाहिजे आणि यासाठी काही फॉर्म्युला आहे का, हे ठरवण्यासाठी एक फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला आपण डिझाइन केलाय, याला आपण मॅजिक फॉर्म्युला ऑफ ॲसेट अलोकेशन असं नाव दिलंय। आपल्या संपत्तीच्या किती टक्के रक्कम कोणत्या ॲसेटमध्ये टाकायची हे आपल्याला हा मॅजिक फॉर्म्युला सांगेल। आपल्याकडे गुंतवणुकीसाठी सध्या रिअल इस्टेट, एफडी, सोनं, म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स असे 5 प्रमुख ॲसेट्स आहेत। या 5 ॲसेटमध्ये आपण जर व्यवस्थित विचार करून पैसे टाकले तर आपल्याला प्रत्येक ॲसेटचा फायदा करून घेता येईल। रिअल इस्टेटचा ॲडव्हान्टेज आहे स्टॅबिलिटी। रिअल इस्टेटमध्ये साधारण 7 ते 10% रिटर्न मिळतो, पण खूप जास्त चढ उतार होत नाहीत। एफडीमध्ये साधारण 6% रिटर्न मिळतो, पण एफडी सुरक्षित आणि खात्रीशीर गुंतवणूक आहे। सोन्यामध्ये साधारण 10% रिटर्न मिळतो आणि सोन्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे सोन्यात लिक्विडिटी आहे। कधी जाऊन सोनं विकलं तर आपल्याला पैसे मिळू शकतात। म्युच्युअल फंडमध्ये साधारण 12 ते 15% रिटर्न मिळतो। मुलांचं शिक्षण किंवा आपल्या रिटायरमेंटसाठी पैसे साठवायचे असतील तर म्युच्युअल फंड SIP करणं हा सगळ्यात चांगला पर्याय आहे। शेअर्समध्ये रिस्क जास्त आहे, पण सगळ्यात चांगला रिटर्न म्हणजेच वार्षिक 15 ते 18% एवढा रिटर्न शेअर्समध्येच मिळू शकतो। त्यामुळे आपण ह्या 5ही ॲसेट्समध्ये गुंतवणूक केली तर सगळ्या ॲसेट्सचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला मिळू शकतील। मी जो फॉर्म्युला फॉलो करतो तो असा आहे की संपत्तीच्या 50% रक्कम रिअल इस्टेटमध्ये टाकायची, 20% एफडीमध्ये, 10% सोन्यामध्ये, 10% म्युच्युअल फंडमध्ये आणि 10% शेअर्समध्ये। हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, पण यामध्ये तुम्हाला पाहिजे तसा बदल तुम्ही करू शकता। पण एकदा फॉर्म्युला ठरवला की मग त्यामध्ये शक्यतो बदल करायचा नाही। समजा तुम्ही संपत्तीच्या 10% रक्कम शेअर्समध्ये गुंतवायची ठरवली आणि तुमची संपत्ती असेल 1 कोटी रुपये, तर याचा अर्थ तुम्ही शेअर मार्केटमध्ये जास्तीत जास्त 10 लाख रुपयाची गुंतवणूक करू शकता। ज्या वेळेला तुम्ही संपत्तीच्या टक्केवारीनुसार विचार कराल तेव्हा शेअर मार्केटमध्ये कितीही घसरण झाली तरी तुम्ही घाबरणार नाही। त्यामुळे ॲसेट ॲलोकेशनच्या मॅजिक फॉर्म्युलाचा नक्की वापर करा आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही किती पैसे टाकायला पाहिजे ते या फॉर्म्युलाचा वापर करून ठरवा।